वर्तमानपत्रात आपलं स्वागत आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या फ्लाय 91 विमानासाठी स्लॉट निश्चित करण्यात आलेला आहे। या स्लॉटच्या आधारावर सोलापूरमधून नागरी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे। मात्र विमानसेवा लवकर सुरू झाली नाही तर हा महत्त्वाचा स्लॉट दुसऱ्या विमान कंपनीला दिला जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। सोलापूरहून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच गेल्या 4 ते 5 वर्षापासून अथक प्रयत्न करत आहे। या मंचाने प्रशासनावर सातत्यपूर्ण दबाव आणत सोलापूरच्या नागरिकांसाठी हा विषय प्राधान्याने पुढे नेला। होडगी रोड विमानतळाच्या विकासासाठी आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांशी सोलापूरला जोडण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। सध्या फ्लाय 91 या विमान कंपनीसाठी सोलापूर मुंबई मार्गासाठी स्लॉट निश्चित झाला असला तरी विमानसेवा तात्काळ सुरू न झाल्यास हा स्लॉट इतर कंपन्यांना दिला जाऊ शकतो। ही स्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलून नागरी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सोलापूरच्या हक्काचा विकास होडगी रोड विमानतळ पूर्णत्वाच्या मार्गावर असून सोलापूरच्या नागरी विमानसेवेसाठी प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत। आता विमानसेवा सुरू करणे ही केवळ औपचारिकता राहिली आहे। सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून या मागणीला वेग आला असून प्रशासनाने हा विषय गांभीर्याने हाताळावा असे सोलापूरवासियांचे म्हणणे आहे। सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाल्यास व्यावसायिक, विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। सोलापूरच्या औद्योगिक विकासालाही चालना मिळेल। त्यामुळे सोलापूरवासियांनी या विमानसेवेची प्रतीक्षा अधिक उत्सुकतेने सुरू ठेवली आहे। सोलापूर विकास मंचने गेल्या काही वर्षात या मुद्द्याला प्राधान्य देत प्रशासनाला जागी केले आहे। या मंचाचे नेतृत्व करणाऱ्या केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सोलापूरकर विशेष अभिनंदन करत आहेत। विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि सोलापूर विकास मंचने एकत्र येऊन काम केल्यास सोलापूरचा आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्याचा मार्ग नक्कीच सुकर होईल। आपल्याकडे निर्यातदार, आयातदार विमानाने सोलापूरला पोहोचू शकत नाही, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे। डाळिंब आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, केळी आहेत, हे सगळ्याचं निर्यात आपल्याकडे सर्वात जास्त होतं महाराष्ट्रामध्ये, तरीसुद्धा आपल्याकडे विमानसेवा चालू होत नाही। ही दुर्भाग्याची गोष्ट आहे। सोलापुराचे लोकप्रतिनिधीसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत, त्याचे स्पष्ट दिसत आहेत। प्रशासन प्रयत्न करत आहे, पण प्रशासनाच्या प्रयत्नाला सुद्धा यश येत नाही असं दिसून येत आहे। त्यासाठी विकास मंचने गाजर आंदोलनसुद्धा केलं, पण अद्याप प्रशासन जागे झालेलं नाही आहे। सोलापूरची विमानसेवेसाठी मुंबई एअरपोर्टवर टर्मिनल 1 मुंबई विमानतळावर आपलं सोलापूरची फ्लाईट येण्याचे स्लॉटसुद्धा रिकामी ठेवलेलं आहे आणि त्यांच्या टाईम टेबलमध्ये सुद्धा सकाळी 11:35 सोलापूरचं विमान तिथं पोचेल त्याची जागा रिकामी ठेवलेली आहे व तिथून 12:10 डिपार्चर होईल, तिथनं टेक ऑफ होईल, ही जागासुद्धा रिकामी सोडलेली आहे। आता जर ताबडतोब विमानसेवा सुरू झाली नाही तर ही जागा जास्त वेळ टर्मिनल थांबू शकत नाहीत, दुसऱ्या कुठल्या विमान कंपनीला देतील। त्यामुळे पुनश्च स्लॉट मिळणं अवघड आहे। हा स्लॉट चांगला आहे आणि सकाळी इथून निघालेला मनुष्य त्याला घरी आंघोळ करून नाश्ता करून निघू शकतो। त्यामुळे तिथं त्याला मंत्रालयात असू दे, हायकोर्टात असू दे, सरकारी कार्यालयात असू दे, सर्व कामे निपटून तो सिद्धेश्वरनी बसून सकाळी इथे येऊ शकतो। म्हणजे मुंबईला राहण्याचा लॉजचा खर्च त्याचा वाचतो। त्या हिशोबाने आपले हे विमानसेवाचं स्लॉट अत्यंत उपयुक्त आहे। हा स्लॉट जाऊ नये म्हणून पुनश्च एकदा प्रशासनाला, एअरपोर्ट ऑथॉरिटीला व फ्लाय 91 कंपनीला विनंती करत आहोत की ताबडतोब विमानसेवा सुरू करावी, अन्यथा आम्हाला पुनश्च आंदोलन करण्याची पाळी येऊ नये याची दखल घ्यावी। धन्यवाद।